भिवंडीतील सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। पाणी, स्वच्छता, रस्ते, आरोग्याची समस्या कायम आहे। त्यामुळे आश्वासन देणारा नव्हे तर काम करणारा नेता हवाय असं मत भिवंडीकरांनी व्यक्त केलं। भिवंडी महापालिकेच्या निवडणुका या ठिकाणी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत। मात्र असं असताना आपण उच्चभ्रू सोसायटीमधील नागरिकांच्या नक्की काय अपेक्षा आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। आपण बघू शकतो की या ठिकाणी या सोसायटीमध्ये राहणारे अनेक नागरिक या ठिकाणी आपण जर बघितलं शिक्षित आहेत आणि या उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारे सर्व नागरिक आहेत। काय सांगाल या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असताना आपण ज्या अपेक्षा या ठिकाणी उमेदवारांकडून केलेल्या असतात ते काय? खरं सांगायला गेलं तर आज आरोग्य आणि शैक्षणिक ह्या खूप मोठे विषय आहेत। परंतु काय होतं, इलेक्शन जवळ आलं की नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, हे फक्त आपल्याला हात जोडून नमस्कार भेटी द्यायला येतात। परंतु जेव्हा निवडणुका होतात त्यावेळेस अक्षरशः त्यांना आम्हाला शोधावं लागतं की बाबा नक्की नगरसेवक किंवा आमदार खासदार कुठे गेले। ते रिझन काय? आज स्वच्छता, आज भिवंडीमध्ये पूर्ण शहरात बघितलं तर तुम्ही स्वच्छतेचं बघाल तर प्रत्येकाच्या घरासमोर कचराकुंडी आहे। सुका कचरा, ओला कचरा याचं वर्गीकरण केलेलं नाही। मग त्यासाठी तिथल्या घाणीत कचऱ्यात बसलेल्या माश्या आपल्या घरात येतात। आपली लहान मुलं घरात असतात, त्यांच्या अन्नावर बसतात, ते रोगराई वाढलेली आहे। त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होत आहेत। जेव्हा आपण एखाद्या उमेदवाराला निवडून देतो तेव्हा आमची हीच अपेक्षा आहे की जी रस्ते आहेत ते व्यवस्थित झाले पाहिजे। कारण की आता जे उच्चभ्रू सोसायटीमध्ये जी लोकं राहतात ती ऑलमोस्ट सगळीच नोकरदार असतात, महिला असू देत किंवा पुरुष असू देत। आम्ही जेव्हा जातो तेव्हा खड्ड्यांमध्ये म्हणजे इतके रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की आम्हाला बेसिक तीच नीड आमची पूर्ण होत नाही आहे। सेकंड, आमचा पाण्याचा प्रॉब्लेम अजूनही सॉल्व्ह झालेला नाही। भिवंडीसारख्या सिटीमध्ये अजूनही इतके खड्डे, घाण, सगळ्या ठिकाणी एकदम असं सांडपाणी कुठेही सोडलेलं असतं आणि त्याच्यामुळे म्हणजे आम्ही आरोग्य खात्यातले असल्यामुळे तिथे आरोग्याचा खूप प्रश्न निर्माण होतो। आणि अजून पण म्हणजे असे काही एरिया आहेत भिवंडीमध्ये की जिथे अजूनही अवेअरनेस नाही आहे बऱ्याच ठिकाणी। आणि जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा सगळेच पॉलिटिशियन फिरत असतात एरियामध्ये, पण जेव्हा निवडणुका संपून जातात, एखादा उमेदवार जेव्हा जिंकतो त्यानंतर तो तिथे बघतही नाही। आणि तेव्हा जेव्हा म्हणजे एखाद्या आरोग्याची जी कंडिशन सिव्हिअर होऊन जाते तेव्हा डॉक्टरांना तिथे खूप सफर व्हावं लागतं असं मला वाटतं। भिवंडीमध्ये सर्वप्रथम ट्रॉफिकचा मुद्दा आहे जो अजूनपर्यंत काही सॉल्व्ह झालेला नाही। तसेच पाण्याची समस्याही खूप मोठ्या प्रमाणात आहेत। जसे आपला शहरी भागात देखील इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या असेल असं वाटलं नव्हतं। भिवंडी महानगरपालिका होऊन भरपूर वर्ष झाली तरी पाण्याची समस्या तशीच राहिली। आणि राहिला प्रश्न स्वच्छता अजूनपर्यंत जसे सरकारी कर्मचारी फक्त ड्युटी जॉईन करतात त्याच्यानंतर ते गायब होऊन जातात। स्वच्छता फक्त 3-4 कर्मचारीच करतात व पूर्ण परिसर साफ करत नाही। एवढे वर्ष झाले तरी शहराची बकाल अवस्था आहे। आपल्याला मुंबई ठाणे एवढ्या जवळ असून आपण खूपच कंपॅरिझन मागे आहे। प्रशासक असो का कोणीही असो, शहराच्या दोन मोठ्या आपल्या अपेक्षा आहेत, जे उच्च शिक्षण आणि वैद्यकीय सेवा ज्या आमच्या लहानपणापासून होत्या त्या आजही अशाच आहेत। जवळ शहर आहेत पण रहदारीमुळे आपल्याला ते ॲक्सेसेबल पण नाही, ॲम्ब्युलन्स वगैरे ट्रॅफिकमध्ये सगळं अडतं। तर ह्या सगळ्या समस्या कशा निवारल्या जातील ह्या सगळ्या अपेक्षा आहेत आपल्या नगरसेवकांकडून येणाऱ्या नगरसेवक त्यांनी याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे। मूलभूत गरजा तर आहेच आहेत पण आपण अजून किती वर्ष मागे राहणार ना। आता जर बघायला गेलं ना, खूप मोठी समस्या तर रस्त्याची झालेली आहे। रस्त्याची परिस्थिती एवढी खराब आहे ना, दर महिन्याला आठवड्याला एक ॲक्सिडेंट होतो आणि मृत्यू होतो। प्रत्येक घराचं ना काही होतच असतो, कोणाचा हात तुटतो, कोणाचा पाय तुटतो। हा तर साहजिक आहे, नेहमीच होत राहतो। परंतु आता जे झालेले घटना आहेत ना भरपूर आहेत भिवंडीचे। आपण जर पाहिलं तर या नागरिकांच्या अपेक्षा देखील अजून आहे। आपण पाहिलं तर मूलभूत गरजाच आहेत। एकंदरीत रस्ते असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, तसेच या भागातील कचरा व्यवस्थापन असेल त्या व्यवस्थित झाले पाहिजे आणि योग्यरित्या ते हाताळलं गेलं पाहिजे। रोजगार असेल, असे अनेक प्रश्नांवरती या ठिकाणी नागरिकांनी चर्चा केली आणि या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अपेक्षा आपल्या उमेदवाराकडे मांडलेली आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।